गुड मॉर्निंग स्टुडंट्स. कालचा जो सेशन होता तो 14 मिनटाचाच झाला. पुढचा जो सेशन होता आणखीन एक 15-16 मिनटं घ्यायला पाहिजे होतं, पण तो नेट प्रॉब्लेममुळे मी घेतलो पुढं, पण ते ह्याच्यात रेकॉर्ड झालेलं नाही. ठीक आहे, म्हणून जे राहिलेला भाग होतं तो आपण इथं डिस्कशन करणार आहे. 9th स्टँडर्डचा मॅथमॅटिक्स पार्ट 2 फर्स्ट टॉपिक बेसिक कन्सेप्ट इन जिओमेट्री, याच्यावरचा हा 5th व्हिडिओ, या टॉपिकवरचा हा 5th व्हिडिओ आहे. आता या सेशनमध्ये आपण काय डिस्कशन करणार आहे बघा. आपण डिस्कस करणार आहे कंडिशनल स्टेटमेंट्स. थोडंसं सावकाश लिहितो कारण मी परत एकदा ते व्हिडिओ चेक केल्यानंतर असं लक्षात आलं की थोडंसं अक्षर वगैरे नीट दिसत नाहीत. कंडिशनल स्टेटमेंट्स अँड कॉन्व्हर्स. ओके, आता कंडिशनल स्टेटमेंट्स कशाला म्हणतात बघा. जे स्टेटमेंट आपण इफ अँड देन या फॉर्ममध्ये लिहितो, म्हणजे मराठीत बोलायचं झालं तर जर आणि तर या स्वरूपात जे आपण बोलतो त्यांना कंडिशनल स्टेटमेंट्स म्हणतो. आपण पण डेली लाईफमध्ये बोलत असताना जर तर हे वापरून अनेकदा बोलतो, ते सगळे कंडिशनल स्टेटमेंट्सच असतात. जर आज पाऊस नाही आला तर मी शाळेला जातो, या पद्धतीच्या गोष्टीमध्ये कंडिशन्स असतात, त्यांना आपण कंडिशनल स्टेटमेंट म्हणतो. इथं पण जॉमेट्रीमध्ये जे प्रॉपर्टीज आपण प्रूव्ह करतो किंवा ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या प्रॉपर्टी काही कंडिशनल स्टेटमेंट्स असतात. ठीक आहे, मग ते कंडिशनल स्टेटमेंट्स म्हणजे काय, जे स्टेटमेंट्स आपण इफ अँड देनच्या फॉर्ममध्ये लिहितो त्यांना कंडिशनल स्टेटमेंट म्हणतो. आता एक मी इथं स्टेटमेंट लिहितो, अपोजिट साइड्स ऑफ अ पॅरलोग्राम आर अ कॉन्ग्रुएंट. बघा, अपोजिट साइड्स ऑफ parallelogram are congruent. ओके, मग हा जो स्टेटमेंट आहे तो आपण इफ देनच्या फॉर्ममध्ये लिहू शकतो. ही प्रॉपर्टी तुम्ही प्रिव्हियस स्टँडर्डमध्ये क्वाड्रिलॅटरल पूर्ण स्टडी केलं आहे, त्याच्यामध्ये पॅरलोग्रामच्या प्रॉपर्टी स्टडी केलं आहे, स्क्वेअर, रेक्टँगल, रोम्बस स्टडी केलेलं आहे. त्याच्यापैकीच हा एक प्रॉपर्टी आहे. कशाचा? पॅरलोग्रामचा, म्हणजे समांतरभुजी चौकोन. अपोजिट साइड्स ऑफ पॅरलोग्राम आर अ कॉन्ग्रुएंट. ओके, मग हा इफ देन फॉर्ममध्ये कसं लिहिणार? इफ द गिवन क्वाड्रिलॅटरल इज अ पॅरलोग्राम. बघा, हाच स्टेटमेंट जो आहे मी इफ देनमध्ये लिहितो, म्हणून हा कंडिशनल झाला. आता इफ देनमध्ये लिहिल्यानंतर काय होईल, कसा होईल बघा हा स्टेटमेंट. इफ द गिवन क्वाड्रिलॅटरल is parallelogram then, लक्षात पुढचं सेंटेन्स काय असणार आहे, देन इट्स अपोजिट साइड्स आर कॉन्ग्रुएंट. ओके, या पद्धतीनं आपण हे लिहिलं, म्हणून हा कंडिशनल स्टेटमेंट. मग इथं आणखीन काही गोष्टी आहेत. जे इफ नंतरचं सेंटेन्स आहे त्याला अँटीसेडंट म्हणतात. अँटीसेडंट, इफ नंतरचा सेंटेन्स म्हणजे द गिवन क्वाड्रिलॅटरल इज अ पॅरलोग्राम, हा अँटीसेडंट झाला. आणि जे सेंटेन्स देन नंतर न येतो हा पुढचा सेंटेन्स, ह्याला म्हणतात कन्सिक्वेंट. बघा, ह्याला म्हणतात कन्सिक्वेंट. आणि जो इफ नंतरचा जो स्टेटमेंट आहे किंवा सेंटेन्स आहे त्याला म्हणतात अँटीसेडंट. ठीक आहे, इथंपर्यंत आलं लक्षात. आता नेक्स्ट, जेव्हा तुम्ही हे कंडिशनल स्टेटमेंट इफ देनच्या फॉर्ममध्ये लिहिता, नंतर न तो इंटरचेंज करता, इफ आणि देन जेव्हा तुम्ही इंटरचेंज करता, मग तो झाला कॉन्व्हर्स. आता हे स्टेटमेंट इफ, बघा, इफ द अपोजिट साइड्स आर कॉन्ग्रुएंट. कशाचे?
गिवन क्वाड्रिलॅटरलचे. इफ अपोजिट साइड्स ऑफ अ गिवन क्वाड्रिलॅटरल आर कॉन्ग्रुएंट देन इट इज अ पॅरलोग्राम. म्हणजे इंटरचेंज करून लिहिल्यानंतर तो झाला कॉन्व्हर्स. येते लक्षात? ठीक आहे. वन्स अगेन आय विल रिपीट. कंडिशनल स्टेटमेंट कशा म्हणतो? इफ द गिवन स्टेटमेंट write in the form of if and then it is a conditional statement. The sentence following if, it is an antecedent. The sentence following then, it is a consequent. And if you interchange the if and then it is a converse of that conditional statement. ओके. मग आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, कंडिशनल स्टेटमेंट जर ट्रू असेल तर त्याचा कॉन्व्हर्स ट्रू असेलच असं नाही, लक्षात घ्या. आता ह्या केस बाबतीत इथं जो दिलेला सेंटेन्स होता याचा जो कॉन्व्हर्स आहे तो ट्रू आहे, पण प्रत्येक वेळी कॉन्व्हर्स ट्रू असतोच असं नाही. समजा मी जर असं म्हटलं अजय देवगण असेल की पिक्चर हिट असतो, ओके, असं जर मी म्हटलं आणि ह्याचा कॉन्व्हर्स जर विचार केला, पिक्चर जर हिट असेल तर त्याच्यात अजय देवगण हिरो असतो, हे ट्रू होईल का? नाही. पिक्चर हिट असेल तर त्याच्यात मे बी दुसरा हिरो पण असू शकतो. मग लक्षात घ्या, एक सिंपल सेंटेन्सवरून मी तुम्हाला सांगू लागलो की कॉन्व्हर्स जो आहे तो ट्रू असेलच असा नाही, काही वेळेस ट्रू पण असतो. ह्या केसमध्ये तो ट्रू आहे. ओके. आता काही स्टेटमेंट्स जर तुम्हाला दिले आहे त्या पद्धतीनं तर त्याचे तुम्हाला काय लिहिता आलं पाहिजे? इफ आणि देनच्या फॉर्ममध्ये ते लिहिता आलं पाहिजे. आता जे प्रॉपर्टी तुम्ही 8th स्टँडर्डमध्ये स्टडी केले ते प्रत्येक प्रॉपर्टी तुम्ही इफ आणि देनच्या फॉर्ममध्ये लिहू शकता. ठीक आहे. मग आता मी जे ट्रायंगलची प्रॉपर्टी आहे, क्वाड्रिलॅटरलची प्रॉपर्टी आहे, तुम्ही स्टडी केलेला आहे. इथे एक 4 प्रॉपर्टी लिहितो, ते तुम्ही इफ देनच्या फॉर्ममध्ये लिहा. आणि असाच प्रश्न तुम्हाला प्रॅक्टिस सेट 1.3 आहे, तो तुम्ही कंप्लीट करा. ठीक आहे. बघा आता फर्स्ट सेट स्टेटमेंट, ऑल द सम ऑफ ऑल अँगल्स, द sum of all angles in a triangle is 180 degree. ओके. प्रॉपर्टी माहिती आहे तुम्हाला. हे आता कंडिशनल स्टेटमेंट्स आहे. मग तो कुठल्या फॉर्ममध्ये लिहायचे तुम्हाला? इफ आणि देन. ओके. नेक्स्ट सेकंड, इथे लक्षात हे कसं लिहायचं? इफ द गिवन फिगर इज अदरवाइज गिवन डायग्राम इज ट्रायंगल देन द सम ऑफ ऑल अँगल्स इज 180 डिग्री. सेकंड, आता पॅरलोग्रामचं आणखीन एक प्रॉपर्टी लिहितो, द अपोजिट साइड्स ऑफ पॅरलोग्राम, साईडलाच लिहिलो मी, अँगल घेतो, साईड्सचं आपण डिस्कशन केलेलं आहे. द अपोजिट अँगल्स ऑफ पॅरलोग्राम आर कॉन्ग्रुएंट. ओके. थर्ड वन, रेक्टँगलच्या बाबतीत घ्या, द डायगोनल्स ऑफ अ रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट. डायगोनल म्हणजे कर्ण, रेक्टँगलचे डायगोनल्स काय असतात? कॉन्ग्रुएंट असतात. फोर्थ वन, रोम्बसच्या बाबतीत लिहू, द डायगोनल्स ऑफ अ रोम्बस आर परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ इच अदर. ओके. हे काही प्रॉपर्टी ऑफ इच अदर तुम्ही प्रत्येक क्वाड्रिलॅटरलच्या साईडच्या बाबतीत, अँगलच्या बाबतीत आणि बायसेक्टरच्या बाबतीत प्रॉपर्टी लिहू शकता आणि तो इफ देन फॉर्ममध्ये कन्वर्ट करू शकता. ठीक आहे. इथं एक आपण डिस्कशन केलं, इफ द गिवन फिगर इज ट्रायंगल, दिलेला फिगर जर ट्रायंगल असेल तर सम ऑफ ऑल अँगल्स इज 180 डिग्री. ओके. मी फक्त इथं ओरली सांगून ते तुम्ही लिहून काढा. याच्यानंतर मी लास्ट वन एक सांगतो, द डायगोनल्स ऑफ अ रोम्बस, दिलेला जो क्वाड्रिलॅटरल आहे तो रोम्बस आहे ना. मग रोम्बस असेल तर त्याचे जे डायगोनल्स आहेत ते डायगोनल्स कसं असतात? परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ इच अदर. म्हणजे सेंटेन्स कसं होणार? इफ द गिवन
quadrilateral is a rhombus, then the diagonals are perpendicular bisector of each other. In this way सेंटेन्सचा अर्थ व्यवस्थित समजून घ्या. जर तुम्हाला प्रॉपर्टी जर व्यवस्थित माहिती असतील तर मग आणखीन थोडं सोपं जाईल. मग हे इफ देन फॉर्ममध्ये लिहू शकता. कॉन्व्हर्स लिहित असताना विचार करायचा असतो. कॉन्व्हर्स लिहित असताना सगळ्याचेच कॉन्व्हर्स लिहित बसू नका. जे स्टेटमेंट्स ट्रू होतात कॉन्व्हर्स लिहिल्यानंतरही त्याचाच फक्त आपल्याला विचार करायचा आहे. ठीक आहे. मग ते कॉन्व्हर्सच्या बाबतीत मी नंतर डिस्कशन करतो. पहिल्यांदा तुम्ही हे जे कंडिशनल स्टेटमेंट्स आहेत हे तुम्ही इफ देनच्या फॉर्ममध्ये लिहून पूर्ण करायचं आहे. ओके. आणि प्रॅक्टिस सेटमध्ये पण फर्स्ट क्वेश्चन तिथे एक 3-4 सेंटेन्स आहेत ते पण लिहायचं आहे. नेक्स्ट आता मी कॉन्व्हर्स जे स्टेटमेंट्स आहेत त्याच्या संदर्भात मी इथं घेतो. द फर्स्ट वन, रोम्बसच्या बाबतीत जी प्रॉपर्टी लिहिली होती है ना, मग ती प्रॉपर्टी काय होती बघा. इफ आपण डायगोनलच्या बाबतीत लिहिलं होतं, इफ द डायगोनल्स of a rhombus are perpendicular bisector of each other. Okay, and question is that you have to write this statement. This is a conditional statement. You have to write its converse. हा ॲक्च्युली इथं तुम्हाला इफ देन दिसत नाही. मग इफ देनमध्ये कन्वर्ट करता येतो. मग तुम्ही इफ आणि देन इंटरचेंज करू शकता. जर तुम्ही इफ देनचा विचार केला, कंडिशनल स्टेटमेंटचा विचार केला तर गिवन काय आहे, क्वाड्रिलॅटरल रोम्बस आहे आणि देन नंतरचा जो कॉन्सिक्वेंट आहे तो डायगोनल्स आर परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ इच अदर आहे. मग इथं कॉन्व्हर्स लिहित असताना काय येणार, इफ द डायगोनल्स ऑफ अ गिवन क्वाड्रिलॅटरल are perpendicular bisector of each other, then it is a rhombus. मग तो जो क्वाड्रिलॅटरल असतो तो काय असतो, रोम्बस असतो. ह्या पद्धतीनं तुम्ही स्टेटमेंटचा कॉन्व्हर्स पण लिहायचा आहे. ओके, फक्त इफ आणि देन इंटरचेंज. काही विद्यार्थ्यांना हे डायरेक्ट जो स्टेटमेंट असतो तो कॉन्व्हर्स लिहित असताना अडचणीचा वाटतो. मग तशा वेळेस तुम्ही फर्स्ट यू हॅव टू राईट द गिवन स्टेटमेंट इन द इफ देन फॉर्म, देन गो फॉर इट्स कॉन्व्हर्स. असं पण तुम्ही करू शकता. काय म्हणतो लक्षात येतं, असं स्टेटमेंट दिल्यानंतर डायरेक्ट कॉन्व्हर्स लिहित असताना प्रॉब्लेम येतात काही विद्यार्थ्यांना. मग त्यांनी काय करायला पाहिजे, फर्स्ट यू हॅव टू राईट दिस वन इन द इफ देन फॉर्म, देन गो फॉर इट्स कॉन्व्हर्स. मग तो थोडासा तुम्हाला इझी पण होईल. या पद्धतीनं तुम्ही प्रॅक्टिस सेट जे आहे, प्रॅक्टिस सेट 1.3 ते कंप्लीट करायचं आहे आणि अपेक्षा करतो ते तुम्ही पूर्ण करणार. आणखीन काही गोष्टी या टॉपिकमध्ये आपल्याला डिस्कशन करायचे आहेत, ते म्हणजे पॉस्ट्युलेट्स आणि थेरम. ओके, त्या दोन्हीमध्ये फरक काय आहे आणि एक थेरम आपण इथं डिस्कशनला घेणार आहे. ठीक आहे. postulates theorem. ओके, postulates कशाला म्हणतो, जे ट्रू आहे जिओमेट्रीमध्ये, जे कन्सेप्ट ट्रू आहे असं आपण ॲक्सेप्ट करतो त्यांना आपण postulates म्हणतो. लक्षात येतं, जे आपण प्रूव्ह करून दाखवत नाही पण इथं जे जिओमेट्रिकल प्रॉपर्टी हे ट्रू आहे हे आपण लॉजिकली प्रूव्ह करतो, लॉजिकली प्रूव्ह करून दाखवतो, त्याला म्हणतो आपण थेरम. फरक आहे. आतापर्यंत जे तुम्ही ट्रायंगलचे प्रॉपर्टी स्टडी केला, प्रिव्हियस स्टँडर्डमध्ये क्वाड्रिलॅटरलचे स्टडी केलं, ते सगळं प्रॉपर्टी या स्टँडर्डमध्ये नाहीतमध्ये तुम्ही प्रूव्ह करून दाखवणार आहे. म्हणजे ते सगळे प्रॉपर्टीला आपण म्हणू शकतो ते थेरम आहेत. ओके, पण जे ट्रू आहे, जे प्रूव्ह करून दाखवत नाही, त्या जे ट्रू आहे असं आपण ॲक्सेप्ट केलेलं आहे त्यांना म्हणतो आपण पॉस्ट्युलेट्स.
आता फॉर एक्झाम्पल इथं 2 पॉस्ट्युलेट्स मी लिहितो. फर्स्ट वन, इफ अ पॉईंट इज गिवन, हाऊ मेनी लाईन्स आर पासिंग थ्रू. हा एक पॉईंट आहे. हे याच्यामधून पास होणारे किती लाईन्स असतात असं जर विचार केला तर इन्फायनाईट रेज असतात. असं इन्फायनाईट लाईन्स असतात. एका पॉईंटमधून पास होणारे इन्फायनाईट लाईन्स असतात. मग हे जे आहे आपण प्रूव्ह करून दाखवत नाही, हे आपण काय केलेलं आहे, ॲक्सेप्ट केलेलं आहे. सो दिस इज द पॉस्ट्युलेट. सेकंड वन, जर 2 पॉईंट्स डिफरंट पॉईंट दिले ए आणि बी, 2 डिस्टिंक्ट पॉईंट जर असतील, त्या दोन्ही पॉईंटमधून पास होणारे किती लाईन्स आहेत, 1 अँड ओनली 1. दोन्हीमधून पास होणारे किती लाईन्स आहेत, 1 अँड ओनली 1. प्रूव्ह करून दाखवत नाही, ॲक्सेप्ट करतो. सच ए स्टेटमेंट्स आर postulates. When 2 planes are intersecting each other, जेव्हा 2 प्लेन आपण स्टडी केलेलं आहे की नाही, भिंत हे प्लेनच असतात आणि 2 भिंत जिथं छेदतात तुम्हाला एक लाईनच दिसतो कोपऱ्यामध्ये. म्हणजे when 2 planes are intersecting each other, their intersection is on a line. This is also postulate. हे काही मी इथं तुम्हाला पॉस्ट्युलेट डिस्कशन केलेलं आहे. आणखीन एक महत्त्वाचं पॉस्ट्युलेट सांगतो. When 2 intersecting lines are here, if 2 intersecting lines are there, then they lies in a same plane. 2 intersecting line इथं फिगरमध्ये दिसते तुम्हाला, हे दोन्ही एकाच प्लेनमध्ये असतात. ह्या ज्या गोष्टी आहेत आपण प्रूव्ह करत नाही, ते आपण ट्रू आहे असं ॲक्सेप्ट करतो. सच स्टेटमेंट सर पॉस्ट्युलेट्स. आता थेरमकडे येऊ. जे ट्रू आहे आणि जे आपण लॉजिकली प्रूव्ह करून दाखवतो ते थेरम. आणि जे प्रूव्ह करण्यासाठी, हे लॉजिकली प्रूव्ह करण्यासाठी जे आर्ग्युमेंट देतो, लॉजिकल आर्ग्युमेंट देतो, म्हणजे लॉजिकल गोष्टी सांगतो आपण ते प्रूव्ह करण्यासाठी, माहीत असलेल्या गोष्टींचा उपयोग करतो ते ट्रू आहे हे सांगण्यासाठी, त्याला म्हणतो आपण प्रूफ. काल का शाळेला आलं नाही असं जर विचारलं की विद्यार्थी म्हणतात, सर ह्याला विचारा, आमच्या घरी पाहुणे आले होते. जे ट्रू आहे हे सांगण्यासाठी जे एक लॉजिकल स्टेटमेंट दिला जातो, आर्ग्युमेंट दिला जातो, ते प्रूफ. एक सोप्या गोष्टी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. प्रूफ म्हणजे लक्षात आलं. आता मगाशीच एक प्रॉपर्टी, इफ द गिव्हन क्वाड्रिलॅटरल इज अ पॅरलोग्राम, देन अपोजिट साइड्स आर कॉन्ग्रुएंट. हे जे स्टेटमेंट आहे, हे स्टेटमेंट आपण प्रूव्ह करून दाखवण्यासाठी जे लॉजिकल गोष्टी मांडतो त्यांना म्हणतो प्रूफ. आणखीन एक 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत, गिव्हन अँड टू प्रूफ. बघा, जेव्हा जेव्हा तुम्ही थेरमला स्टार्ट करता, म्हणजे प्रॉपर्टी तुम्ही प्रूव्ह करून दाखवायला जाता, तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी येणार आहेत. गिव्हन येणार आहे, टू प्रूव्ह येणार आहे, प्रूफ येणार आहे, म्हणून ते व्यवस्थित समजून घ्या. आता गिव्हन काय असतो, आताच आपण कंडिशनल स्टेटमेंट स्टडी केलं. जे कंडिशनल स्टेटमेंट्स आहेत त्याच्यामध्ये जो अँटीसिडंट आहे, त्याच्यातला जो अँटीसिडंट आहे तो अँटीसिडंट म्हणजेच गिव्हन. म्हणजे द सेंटेन्स विच फॉलोइंग इफ इट इज अ गिव्हन, इफ नंतर येणारा सेंटेन्स हा गिव्हन, आणि देन नंतर येणारा जो कन्सिक्वेंट आहे तो असतो टू प्रूफ. म्हणजे कन्सिक्वेंट इज अ टू प्रूफ. ओके, पॉस्ट्युलेट्स लक्षात आले. काही पॉस्ट्युलेट्स पण लक्षात ठेवा. पॉस्ट्युलेट्स आहे ते थेरम म्हणजे लक्षात आलं असेल. आता आपण आणखीन एक महत्त्वाची गोष्ट डिस्कशन करणार आहे. इथं 2 टाईपचे प्रूफ असतो, एक डायरेक्ट प्रूफ असतो आणि एक इनडायरेक्ट प्रूफ असतो. आता या सेशनमध्ये आपण एक डायरेक्ट प्रूफचा थेरम बघू. झालेल्या गोष्टी कोणताही आता व्हिडिओ एकदा बघितल्यानंतर लक्षात येणार नाही. जर तुम्ही आणखीन 1-2दा बघा, पुस्तकं वाचा, मग ह्या गोष्टी थोड्याशा क्लिअर होतात. लगे पडदेशी जाऊन प्रॅक्टिस सेट घेऊन बसू नका. प्रॅक्टिस सेट तुम्हाला तेव्हा सोडवता येईल जेव्हा त्याच्या बिफोर जी माहिती तुम्हाला दिलेलं आहे ते व्यवस्थित रीडिंग करा. खूप महत्त्वाचं आहे. नाही समजलं तर 1-2 वेळा वाचा. त्या गोष्टी आपण इथं पण एक्सप्लेन करू लागलेला आहे. वाचा, प्रत्येक गोष्ट पाठ करायची गरज नाही, समजून घेण्यासाठी तो वाचायचा आहे. मग त्या गोष्टी जर तुम्हाला क्लिअरली समजल्या तरच यू कॅन सॉल्व द एक्झाम्पल्स विच आर गिवन इन अ प्रॅक्टिस सेट. डायरेक्टली प्रॅक्टिस सेटमध्ये गेलं तर भरपूर कन्फ्युजन्स येतात, भरपूर समस्या येतात, कारण कन्सेप्ट क्लिअर नसतो. म्हणून थोडंसं ह्या ज्या बाकीच्या गोष्टी आहेत
म्हणजे त्या प्रॅक्टिस सेटच्या अगोदर दिलेल्या, त्याच्यासाठी तुम्ही वेळ द्या, टेक्स्टबुक्सचं व्यवस्थित वाचन करत जावं. ठीक आहे. आता एक मी आताच मगाशी सांगितल्याप्रमाणे आता मी एक कंडिशनल स्टेटमेंट घेतो किंवा त्याला आपण थेरम म्हणू. ते थेरम आपण प्रूव्ह करून दाखवू डायरेक्ट मेथडने, आहे ना. डायरेक्ट मेथड मी इथं डिस्कशन करू लागलो. थेरम काय आहे बघा. इफ मी डायरेक्ट कंडिशनल स्टेटमेंटच लिहितो, इफ देन फॉर्ममध्येच लिहितो. इफ 2 lines आर intersects each other then pair of opposite angles are congruent. ओके, हे आपण प्रूव्ह दाखवतो, म्हणून हा थेरम झाला. फर्स्ट थेरम जेव्हा आपण प्रूफसाठी येतो, फर्स्ट यू ड्रॉ अ फिगर. मग हे फिगर ड्रॉ करत असताना विचार कशाचा करायचा, त्यात तुमची अँटीसिडंट आहे ते व्यवस्थित वाचा आणि समजून घ्या. हा जो अँटीसिडंट आहे, ह्या अँटीसिडंट वरून फिगर जर तुम्हाला करेक्ट झाला तर तुम्ही शकता टू प्रूव्ह, म्हणजे बाकीच्या गोष्टी पॉसिबल आहेत. जर तुझा फिगर जर चुकला किंवा चुकीचा काढला तर बाकीच्या गोष्टीला काहीच व्हॅल्यू नाही. म्हणून फिगर काढत असताना थोडं काळजी घ्या. एकच मिनिट, फोन येतोय. ठीक आहे. आता फिगर बघा. 2 lines are intersects each other. मग 2 लाईन्स काढायचे, ते इंटरसेक्ट करणार लाईन झाले. मग इंटिंग लाईन काढा. मग सोपंच आहे की पट्टी डायरेक्ट काढतो. आता पट्टी घेतो, एक मिनिट तसं. हा एक लाईन ड्रॉ केला, आणखीन एक लाईन करायचं आहे, त्याला इंटरसेक्ट करायला पाहिजे. दिस इज द इंटरसेक्टिंग लाईन. ओके, लाईनला नाव द्या, लाईन एल एम आणि इंटरसेक्टिंग पॉइंट इज अ ओ. ओके, अँटीसिडेंट वाचून आपण इथं फिगर ड्रॉ केलेला आहे. नाउ यू हॅव टू राईट द गिवन. मगाशीच आपण डिस्कशन केले, गिवन मीन्स अँटीसिडेंट. अँटीसिडेंटवरूनच आपण फिगर काढलेला आहे. म्हणजे गिवन लिहित असताना तुम्ही हे फिगर ऑब्झर्व करायचं आहे आणि तो फिगर काय दिसतो तो मॅथमॅटिकली लिहायचा आहे. हे जे फिगर दिसते हे तर तुम्हाला लिहायचं आहे. काय लिहिणार? 2 lines, लाईन एल अँड लाईन एम आर इंटरसेक्टिंग इन पॉईंट ओ. हेच दिसतं ना आपल्याला. 2 लाईन आहेत, त्यांची नावं लिहा, ते इंटरसेक्ट करतात पॉईंट ओ मध्ये. लाईन एल अँड लाईन एम आर इंटरसेक्टिंग इन पॉईंट ओ. ठीक आहे. नाउ प्रूफ. काय प्रूव्ह करायचं आहे तो इथं टू प्रूव्ह म्हणून आपण इथं लिहिणार आहे. बघा, हा फर्स्टच थेरम आहे. प्रिव्हियस स्टँडर्डमध्ये तुम्ही कोणतीही प्रॉपर्टी प्रूव्ह करून दाखवलेलं नाही. आता मात्र 9th मध्ये आल्यानंतर ह्या गोष्टी तुम्हाला प्रूव्ह पण करायचे आहेत. ते कसं करणार आहे, हा पहिलाच तुमच्यासाठी हा थेरम आहे, तो व्यवस्थित लक्ष द्या. फिगर झाला, गिवन झाला, टू प्रूव्हसाठी जो कॉन्सिक्वेंट आहे तो व्यवस्थित रीडिंग करा, है ना. पेअर ऑफ अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. आता पेअर ऑफ अपोजिट अँगल्स तुम्हाला माहिती पाहिजे. प्रिव्हियस स्टँडर्ड मला वाटतं अपोजिट अँगल्स तुम्ही स्टडी केलेला असणार आहे. इथं जे आहे ह्या अँगल्सना मी नाव देतो. जेव्हा 2 लाईन्स इंटरसेक्ट करतात तेव्हा त्या इंटरसेक्टिंग पॉईंटपाशी हाऊ मेनी अँगल्स आर फॉर्म? 4 अँगल्स आर फॉर्म. आणि त्या अँगल्सना मी नाव देतो ABCD. ABC अँड दिस वन इज द D. हा इंटरसेक्टिंग पॉईंट आहे बरं का. हो, दिस वन इज द अँगल D. ओके, मग आता तुम्हाला प्रूव्ह काय करायचं आहे? अपोजिट पेअर जे आहेत ते कॉन्ग्रुएंट प्रूव्ह करायचं आहे. इथं अँगल एचा जो अपोजिट पेअर आहे, अपोजिट म्हणजे लक्षात आलंच पाहिजे. आता B होणार का D होणार का C होणार? जरी तुम्हाला प्रिव्हियस स्टँडर्डमध्ये काय स्टडी केलं आहे विसरला असेल तरी
नावातच आहे अपोजिट अँगल, एचा अपोजिट अँगल होणार आहे सी. हिअर दे आस्क टू प्रूव्ह अँगल ए इज कॉन्ग्रुएंट टू अँगल, मी ब्लॅक पेननं घेतो हे. फर्स्ट वन, अँगल ए कॉन्ग्रुएंट टू अँगल सी. सेकंड वन मोर पेअर इज देअर, अँगल बी कॉन्ग्रुएंट टू अँगल डी. हे अपोजिट पेअर आहे, हे अपोजिट पेअर आहे, ते कॉन्ग्रुएंट प्रूव्ह करून दाखवायचे. हे टू प्रूव्हमध्ये झालं, हे कन्सिक्वेंट. नाउ वी आर गोइंग टू राईट द आर्ग्युमेंट टू प्रूव्ह दिस वन. मग प्रूफ, त्यालाच आपण आर्ग्युमेंटला काय म्हणतो, लॉजिकल आर्ग्युमेंटला प्रूफ म्हणतो. त्या प्रूफला आपण इथं सुरुवात करणार. ठीक आहे, एकदम सिंपल आहे. प्रूफ जे असतो, जे अगोदर तुम्ही स्टडी केलेले जे प्रॉपर्टी आहेत ते त्यांचा वापर करून आपण हे प्रूफ लिहिणार आहे की नाही. मग इथं बघा, हे दोन्ही अँगलचं जर मी सम घेतला, सम म्हणजे बेरीज, अँगल ए अँड अँगल बी. ओके, जेव्हा अँगल ए आणि अँगल बी म्हणतो तेवढाच फिगर तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर दिसला पाहिजे, म्हणजे तेवढं कॉन्सन्ट्रेशन पाहिजे. ह्या दोन्हीचा सम, जसं अर्जुनला पक्षीचं डोळाच दिसत होतं आहे ना. मग ज्यावेळी आपण अँगल ए बी म्हणतो, फिगरमधल्या ज्या गोष्टी आपण पॉईंट आउट करायला सांगतो, बघायला सांगतो, तेवढ्याच गोष्टी तुम्हाला दिसायला पाहिजे क्लिअरली. द सम ऑफ दीज टू अँगल्स, अँगल ए प्लस अँगल बी इज इक्वल टू, दीज टू आर फॉर्मिंग अ लिनियर पेअर्स, रेषीय जोडी म्हणतो आपण त्याला. हे जे लिनियर पेअर आहे, लिनियर पेअरचा सम किती असतो, 180 डिग्री. दिस इज द इक्वेशन 1. Why the sum is 180 degree? You write the reason in bracket. Linear pairs. Okay, हा reason झाला. Next, लक्षात आलं. Now you have to take the sum of these two, B and C. बघा, A B झाला, आता B and C. Angle B plus angle C is equal to 180 degree. This is the equation second. Reason, same reason, these two are also linear pairs. ओके, लक्षात आलं. आता सुरुवात ए पासूनच करायला पाहिजे का, तसं काय नाही. तुम्ही बी सम ऑफ बी सी घ्या, सम ऑफ सी डी घ्या, चालतंय. पण घेत असताना सम ऑफ ए बी घेतलं की नेक्स्ट टाइम बी आणि सीच घ्या. का घ्यायचं हे तुम्हाला पुढचे प्रूफ लिहिल्यानंतर लक्षात येणार आहे. Now observe these two equations. Observe the right side of, observe म्हटलं की एक्झॅक्टली काय ऑब्झर्व करायचं आहे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. हे दोन्ही इक्वेशन जेव्हा तुम्ही ऑब्झर्व करता, काही गोष्टी तुम्हाला क्लिअर झाल्या पाहिजे. काय काय गोष्टी, ह्या दोन्ही इक्वेशनच्या LHSला अँगल बी आहे, क्लिअर. दोन्ही इक्वेशनच्या राईट हँड साईडला, दिस इज द राईट हँड साईड, बरोबर चिन्हाच्या त्या बाजूला असते ते राईट हँड साईड म्हणतो आपण. राईट हँड साईड इज अ इक्वल. ऑब्झर्वेशनमध्ये ह्या गोष्टी तुम्हाला दिसल्या पाहिजे, हे अपेक्षित आहे. नो द राईट साईड इज अ इक्वल. राईट साईड इक्वल असेल तर लेफ्ट साईड काय असतं, इक्वल असतो. हे दोन्ही इक्वल असतील तर द सम ऑफ दिस टू इज इक्वल टू सम ऑफ दिस टू. फ्रॉम इक्वेशन 1 and 2 काय म्हणतो बघा, हा स्टेप खूप महत्त्वाचा आहे. इक्वेशन 1 and 2 राईट साईड इक्वल आहे म्हणून द सम ऑफ अँगल ए अँड बी इज इक्वल टू सम ऑफ अँगल बी अँड अँगल सी. हे दोन्ही इक्वल झाले. आता पुढच्या गोष्ट तुमच्याच लक्षात आलं पाहिजे, दोन्हीकडे तुमचा जो मगाशीचा ऑब्झर्वेशन होता तो खूप महत्त्वाचा आहे. दोन्हीकडे अँगल बी आहे. मग अँगल बी जर दोन्ही बाजूमधून आपण सबट्रॅक्ट केला, हा इक्वेशन आहे, इक्वेशनमधून आपण सबट्रॅक्ट करू शकतो. मग दोन्ही बाजूमधून जेव्हा तुम्ही अँगल बी सबट्रॅक्ट करता म्हणजे मायनस बी अँगल बी करता, म्हणजे हा कट होईल, है ना. मग इन LHS वी आर गेटिंग अँगल ए इज इक्वल टू इन RHS अँगल सी. बघा, अँगल ए इज इक्वल टू अँगल सी. हेच आपल्याला काय करायचं आहे, प्रूव्ह करायचं. अँगल ए आणि अँगल सी हा अपोजिट अँगलचा पेअर आहे, तो कॉन्ग्रुएंट आहे, हे प्रूव्ह झालं. ओके, इथं काय लक्षात आलं, हे का अँगल बी का कट होतो लक्षात येते का. सबट्रॅक्ट अँगल बी फ्रॉम बोथ साईड. नाही लिहिलं तरी चालतो, तो कट करून टाका. अँगल ए इज इक्वल टू अँगल सी. आणखीन एक राहिला काय, प्रूव्ह अँगल बी. आणखीन एक पेअर आहे की नाही, अँगल बी कॉन्ग्रुएंट टू अँगल डी. इन द सिमिलर वे वी कॅन प्रूव्ह. आता सिमिलर वे असं मी सांगणार नाही, ते डिस्कशनलाच घेतो. आता तो पण आपण प्रूव्ह करू शकतो,
पण इथं काय प्रत्यक्षात करून दाखवायची गरज नाही, या पद्धतीनं प्रूव्ह करू शकतो म्हणून सांगू शकतो. कसं बघा, द सम ऑफ अँगल बी प्लस सी, काय म्हणतो लक्षात येते, गडबड तर होत नाही, इथंपर्यंत आलं लक्षात. ही गोष्ट आपण प्रूव्ह करणार नाही, काय म्हणून लिहिणार आहे, सिमिलरली, कारण त्याची गरज नाही. येते तुम्हाला आता. सिमिलरली वी कॅन प्रूव्ह अँगल बी कॉन्ग्रुएंट टू अँगल डी. आणखीन एक गोष्ट लिहितो मी, इफ द मेजर ऑफ दीज टू अँगल्स आर इक्वल. हा जो स्टेप आहे, या स्टेपमध्ये आपल्याला काय लक्षात येऊ लागले की हे दोन्ही अँगल काय आहेत, इक्वल आहे, म्हणजे त्याचं मापसमान आहेत. मग मापसमान असेल तरच आपण त्याला कॉन्ग्रुएंट होतो. वन मोर स्टेप हिअर वी नीड टू राईट हिअर सेकंड. मी बघा, अँगल ए इज इक्वल टू अँगल बी, आता इक्वल प्रूव्ह केलो. इक्वल म्हणजेच ते काय असतात, कॉन्ग्रुएंट असतात, हे प्रूव्ह झालं. ओके. सिमिलरली वी कॅन प्रूव्ह अँगल बी इज कॉन्ग्रुएंट टू अँगल डी. आता तो कसं प्रूव्ह करायचं त्याच्या बाबतीत पण तुम्ही विचार करायला पाहिजे. तेच मी इथं सांगतो. सिम्पली तुम्ही जेव्हा हे थेरम स्वतः लिहायला जाता त्यावेळी असं जर तुम्ही फिगर ड्रॉ केला तर फर्स्ट यू हॅव टू प्रूव्ह दिस अँगल बी कॉन्ग्रुएंट टू अँगल डी. लक्षात येतं, मग तुम्हाला तो व्यवस्थित समजेल. म्हणजे इथं द सम ऑफ, इथं बघा अँगल बी अँगल सी ह्यांचा सम येणार आहे 180 डिग्री आहे ना. दिस इज द फर्स्ट इक्वेशन. देन अँगल सी आणि अँगल डी यांचा पण सम येईल 180 डिग्री. वाय? these two are a linear pair, these two are a linear pair. This is the equation first, this is the equation second. Once again the right sides are equal. तेच म्हणणार आहे. आणि अँगल सी दोन्हीकडं काय कॉमन आहे, म्हणून अँगल बी प्लस अँगल सी इज इक्वल टू अँगल सी प्लस अँगल डी. दोन्हीकडनं अँगल सी कट केला तर यू कॅन राईट दिस टू अँगल्स आर इक्वल इन मेजर्स, देअरफॉर द टू अँगल्स आर कॉन्ग्रुएंट इन दिस वे. म्हणजे त्याची गरज नाही, पण कसा प्रूव्ह आहे हे पण तुमच्या लक्षात आलं पाहिजे. ठीक आहे, समजलंय. ह्याला म्हणतो आपण डायरेक्ट मेथड, म्हणजे जो प्रूफचा डायरेक्ट मेथड आहे असं आपण म्हणतो. ओके, ठीक आहे. हा अर्धा तासाचं सेशन मी घ्यायचं असं ठरवलं होतं. हे अर्धा तास झालेला आहे. नेक्स्ट जो पार्ट आहे म्हणजे हा टॉपिक तर संपला, कारण मी प्रॅक्टिस सेट तुम्हाला सॉल्व करण्यासाठी दिलेला आहे. सॉल्व करा. काही प्रॉब्लेम्स आले असतील तर तसं तुम्ही कमेंट करू शकता किंवा व्हॉट्सअप ग्रुपवरती देखील तुम्ही मला विचारू शकता. ठीक आहे, मग मी तुम्हाला गायडन्स करण्याचा प्रयत्न जरूर करेन. थँक्यू.